आमच्या थोरात परिवारावर गुलाल पडण्याची संधी या केडगाव आणि बोरीपारधीच्या मतदारांनी आम्हाला दिली, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. खरं तर जिल्हा परिषद निवडणूक जशी लागली, केडगाव असेल, बोरीपारधी असेल, देऊळगाव गाडा असेल, पडवी असेल, खोर असेल, एकेरीवाडी असेल, या सर्वच गावांनी एकमुखी मागणी माझ्या नावाची त्या ठिकाणी केली. मोठी मोठी गावं या मतदारसंघात असताना देखील मी कुठंतरी जिल्हा परिषदमध्ये काम केलं पाहिजे, यासाठी ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि माझ्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी केली. तशी मागणी होत असताना विरोधकांमध्येही तीच भावना होती की एक चांगला कार्यकर्ता जो 12-13 वर्ष काम करतोय हा पुढे गेला पाहिजे, आणि बहुधा मागणी त्या गटातून पण त्यांच्या BJPकडे तशी त्या पद्धतीने झाली नाही. सर्वच म्हणत होते की आम्हाला उमेदवारी नको, उमेदवारी नको. काहीतरी कटकारस्थान करून त्या ठिकाणी ती उमेदवारी अशा पद्धतीने दिली गेली. म्हणजे नक्की माझीच काय अडचण होती हे मला कळत नाही भाऊ. म्हणजे मी तुमची जेव्हा वेळ आली, आपणने तुम्हाला बळच नेऊन तिथं चेअरमन केलं आणि पुढच्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यातल्या घडल्या. पण मग माझी सुरुवात असताना एवढा मला विरोध का? मी तुमचं काय वाईट केलं होतं? तर नक्कीच या केडगाव आणि बोरीपारधीच्या मतदारांनी त्यांचा कौल त्या ठिकाणी दिलेला आहे. 3250 मतांनी मला निवडून त्या ठिकाणी सगळ्यांचे आभार मानतो. पुढच्या काळात साहेबांनी सांगितलं, बाराभाऊंनी सांगितलं की स्वभाव थोडा कडक ठेवायला लागेल. भाऊ, स्वभाव माझा कडकच आहे, फक्त मी आपणच्या भीतीने थोडा कमी बोलतो आणि सर्वांचा मान सन्मान आदर ठेवायची माझी त्या ठिकाणी मानसिकता आहे. उगाच मी कुणाच्या नादी लागत नाही. पण जे आता बोरीपारधी असेल त्या ठिकाणी भयंकर दबाव कार्यकर्त्यांवर होता, पण अनेक लोक आपल्याला त्या ठिकाणी सोडून गेली. जे लोक गेले ते पण माझ्या लक्षात आहेत आणि ज्यांनी आपलं काम केलंय ते पण माझ्या लक्षात आहेत. इथून पुढच्या काळात कुणाला कसा न्याय द्यायचा आहे ते त्या ठिकाणी नक्कीच मी सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करणार आहे. जर आपल्या केडगाव बोरीपारधीचे आणि सर्व गटाचे गावं बघितली, त्याच्या अडचणी बघितल्या, तर भाऊ तुम्ही म्हणल्याप्रमाणे अतिशय अभ्यासपूर्वक ते काम त्या ठिकाणी करावं लागणार आहे. तुमचं मार्गदर्शन त्या ठिकाणी राहील. सर्वच आपले ज्येष्ठ केडगाव आणि बोरीपारधीतले असतील त्यांनी मला मार्गदर्शन करावं आणि नक्कीच मी त्यांचा सल्ला त्या ठिकाणी घेईल. आपल्या सर्वांचे नेते आदरणीय दादा त्या ठिकाणी सर्व उमेदवार देऊन आपल्यातून निघून गेले. त्यापैकी 50च्या जवळपास 48 ते 50 दादांचे उमेदवार निवडून आलेत. आपल्या तालुक्यात 7-0 होता राहिलं, पण जे राहिलेलं सीट आहे त्याला पण आम्ही न्याय देणार आहे आणि त्याचं कुठलंही काम त्या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये अडणार नाही. हे 6 आम्ही उमेदवार त्याची काळजी घेणार आहे. आपलं पंचायत समितीचं सीट जरी उज्ज्वलाताईंचं 101 मतांनी गेलं असेल तरी आम्ही त्यांनाही न्याय द्यायचं काम त्या ठिकाणी करणार आहे. कुठलीही त्यांची बोर, पडवी, देऊळगाव गाडा, बोरीपारधी या ठिकाणची कुठलीही कामं पंचायत समितीतली लोकांची असतील त्याला पूर्णपणे बाप्पू असेल, मी असेल, अजून आपले आमचे सर्व कार्यकर्ते असतील त्या ठिकाणी पूर्ण त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. दिलीपराव आहेतच ना. सर्वच यांनी मला जी मदत केली, दिलीप भाऊ असतील, सर्वच जण इथं म्हणजे आता सांगायसारखी नावं नाही. चौक खुल्यावर तर कुणाचं नाव घेऊ, कुणाचं नाही कळत नाही. बोरीपारधीत प्रत्यक्ष ज्या लोकांनी मला मदत केली, आमच्या थोरात परिवाराला मदत केली, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मदत केली, मी आज सर्वांचे आभार मानतो. आणि तालुक्यात जी आपली 6 सीटं निवडून आली आहेत ती जवळपास म्हणजे आता मी 3200 मतांनी निवडून आलाय. माझा 3रा का 4था नंबर असेल. 3252 3रा का 4था नंबर माझा असेल. आपल्या गायत्री खळदकर डॉक्टर त्या 5000च्या आसपास निवडून आल्यात. वीर धवलबाबा तिथं 4500-4600 मतांनी निवडून आलेत. सतोशील भाऊ शितळे मला वाटतं 2-2.25 हजारांनी 2,500 निवडून आलेत. म्हणजे भरपूर सागर शेलार आपले राहूचे म्हणजे साहेबांनी सांगितलं आता नाकच गेले. पण तुम्हाला सांगतो तेव्हा काम करणारा कार्यकर्ता आहे. तिथं पैसे असू काही असू सगळा वापर तिकडं झाला, दमदाटी सगळा,
पण त्या माणसाचं काम बोलतंय. त्यांनी जे गिरवडी गावात सरपंच असताना जो विकास केला त्या विकासाच्या मागे जनता उभी राहिली आहे आणि इथून पुढच्या काळात जे आपण चांगलं काम करू त्यांच्याच मागे जनता ही केडगावची असेल या दौंड तालुक्याची असेल ही उभी राहील एवढं या ठिकाणी सांगतो. भाऊंनी सांगितल्याप्रमाणे अतिशय अभ्यासपूर्वक काम आमच्या तरुणांना केलं पाहिजे आणि ते आम्ही भाऊ नक्कीच त्या ठिकाणी करू. जर मला चांगलं काम करता आलं आणि जर विकासाचं काम करता आलं तरच इथून पुढं मी या राजकारणात टिकून राहील. मला काही इथं राजकारण करायचं नाही, गुरगुड्या करायच्या नाहीत. जर या गटात बदल करू शकलो तर तुमच्या समोर परत येईल, नाही तर परत मत मागायला येणार नाही. अजितदादांनी ज्या पद्धतीने काम केलंय ज्यांची शिकवण आमच्या सगळ्यांवर आली आहे. अगदी लहान असल्यापासून ज्याचा फॅन मी आहे, म्हणजे कुठल्या नेत्याचा फॅन असेल तर अजितदादांचा आहे, तर ज्यांचा फॅन मी आहे आणि ज्यांच्या कामाची शिकवण आम्हाला सगळ्यांना आहे त्यांच्याच पद्धतीचं काम इथून पुढच्या काळात माझ्यासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी करेल. आणि जर आपण सर्वांनी मला साथ दिली तर कुठलंच काम त्या ठिकाणी केडगाव असेल, बोरीपारधी असेल, सर्व 6च्या 7 गावं तालुक्यात देखील मी काम करण्याचा प्रयत्न करेल. जसं मी मगाशी सांगितलं, अमित भाई जरी आपल्यात आला नसेल निवडून तरी त्यांच्या इथली कामं कुठली राहणार नाहीत. आम्ही सर्वच जिंकून निवडून आलोय मंडळी, सर्वच एकत्रित राहून काम करू आणि इथून पुढं चांगल्या पद्धतीचा न्याय सर्वांनाच द्यायचा प्रयत्न करू. उगाच राजकारण असू कुठल्या समाजावर असेल, कुठल्या धर्मावर असेल, कुठल्या अजून पक्षावर असेल, असलं राजकारण आम्ही करणार नाही. आदरणीय आप्पांचं मार्गदर्शन आम्हाला आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही काम करू. मी परत पुन्हा एकदा म्हणजे एक विषय सांगायचा राहिला. मी काय म्हणायचो लोक मला म्हणायचे तुम्ही दादांकडे का जात नाही, तुम्ही दादांकडे का जात नाही. मी म्हणायचो मी जेव्हा जिल्हा परिषदला निवडून येईल त्यावेळेस दादांना सांगेन आणि दादा माझं त्यावेळेस कौतुक करतील की ह्याच्या मागे एक 22,000 लोक आहेत, 22,000 लोकांनी ह्याला निवडून दिलाय आणि हे जे आपण जे काय काम सांगतोय ते काम केलं पाहिजे. एवढंच विचार माझ्या डोक्यात त्यावेळेस असायचा. आज ती वेळ आली आहे. मला ह्या तुम्ही 38,000 जनतेने मला निवडून दिलंय, पण आज दादा आपल्यात नाहीयेत. मला खूप त्यांच्याबरोबर काम करण्याची आशा होती, अपेक्षा होती. तुमच्या सगळ्यांची कामं मला त्यांच्याकडे घेऊन जायची होती, पण आज ते आपल्यात नाहीत. आदरणीय सुनेत्रा वहिनींनी ती जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्यात, आपल्या पुण्याच्या पालकमंत्री झाल्यात आणि नक्कीच त्यांच्याकडून दादांनी एवढं काम होईल अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी करतो. हा आपला सर्वांचा विजय, हा जनतेचा विजय मी आदरणीय दादांना अर्पण करतो. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद.